श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आज आहे गुरुवार, श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार। तर आज कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। सेवा तर आपल्याला श्रावण महिन्यात रोज जरी केल्या तरी चालतात, पण आता ज्यांच्याकडून नाही शक्य होत त्यांनी गुरुवारी केली तरी चालते। आणि गुरुवार हा जो असतो तो आपल्या गुरूंचा वार असतो, आपल्या गुरूंची सेवा करण्याचा हा वार असतो। म्हणून आज कोणत्या सेवा करायच्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्हाला काय करायचं आहे की आजच नाही, मी रोजच सांगते की उठल्यावर तुम्हाला उंबरठा, आपला जो उंबरठा असतो घराचा तो स्वच्छ करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। पण रोज जर नाही झालं तर गुरुवारी तरी करा, कारण कसं आहे गुरूंचा वार असतो आणि त्या दिवशी तुम्ही जेवढा तुमचा गुरुबळ जर प्रबळ असेल ना, पक्का असेल ना, तर तुम्हाला कोणत्याच अडचणी येत नाही। तर त्याच्यामुळे तुम्हाला उठल्यावर उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही स्वामींच्या ज्या सेवा करतात ना रोज नित्यसेवा, त्या तुम्हाला करायच्या आहेत। मग त्याच्यामध्ये तारक मंत्र, त्याच्यानंतर जपमाळ असेल, त्याच्यानंतर कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पाठ करतं ते असेल, तर तुम्हाला 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, 11 माळी। त्याच्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे। त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला निदान दिवसभरात केव्हाही म्हटलं तरी चालेल, केव्हाही करा, पण विष्णू सहस्त्रनाम जे आहे तसं तुम्हाला पठण करायचं आहे। आणि तुमच्याकडून जर नसेल होत तर तुम्ही ऐकलं तरी चालेल, यूट्यूबला लावून द्यायचं आणि तुम्ही ऐकलं तरी चालेल, पण दिवसभरात हे करा आणि नक्की करा। कारण श्रावण महिन्यात तुम्ही ज्या काही सेवा करणार त्याचं तुम्हाला 100 पटीने फळ हे मिळणार आहे। त्याच्यानंतर दिवसभरात तुम्हाला जेव्हाही अजून वेळ भेटला तर विष्णू सहस्त्रनामावली जी आहे ते तुम्ही ऐका, कारण ते खूप मोठं आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुम्हाला तेवढा वेळ नाही जर भेटला तर तुम्ही ते यूट्यूबला लावून नक्की ऐका। त्याच्यानंतर श्रावणामध्ये तुम्ही सत्यनारायण करायला विसरू नका। 9, 11, 21, 51, 101 किंवा 108 हे तुम्ही सत्यनारायण करू शकतात। तर बघा, तुम्हाला वेळ भेटला तर 108 करा, नाहीतर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे तुम्ही करू शकतात, तेवढे सत्यनारायण करा। आणि तेवढंही नाही झालं तर श्रावणामधले जे गुरुवार असतात त्या गुरुवारी जरी तुम्ही सत्यनारायण केले तरी भरपूर आहे। तर कारण कसं असतं ना, तुम्ही विष्णू भगवानांची सेवा करणार तर ते लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल। त्याच्यामुळे आणि गुरुवारी सेवा केल्यामुळे जो तुमचा गुरुबळ आहे तो अतिशय पक्का होतो। त्याच्यामुळे या दोघं गोष्टी त्याच्यात सिद्ध होणार आहेत। आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडून जेवढ्यात जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायच्या आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। तर ते पण तुम्हाला जर झालं तर नक्की करा, नाही झालं तर ऐकलं तरीही चालेल। तर व्यंकटेश स्तोत्राचं पण सुद्धा तुम्ही पठण करा, नाही तर ऐका। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला श्रावण महिन्यात तसं बघायला गेलं तर दानधर्म करायला काही वेळ नसते किंवा दिवस नसतो, पण श्रावण महिन्यात जर तुम्ही दान केलं, पिवळा कलरचं समजा केळं म्हणा किंवा पिवळ्या कलरचं कोणतंही फळ म्हणा, ते जर तुम्ही दान केलं तर त्याला खूप महत्त्व आहे। कारण पिवळा कलर हा विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला दान करता येईल तसं, असं नाही म्हणत मी, यथाशक्ती तुमच्या परिस्थितीनुसार, मग ते 10 रुपये असो 100 रुपये असो, तर ते तुम्ही गुरुवारी मंदिरात जा, दत्त महाराजांच्या म्हणा, स्वामींच्या म्हणा, तर असं मंदिरात जाऊन तिथे घेऊन जा प्रसाद, केळं म्हणून घेऊन जा, तिथे प्रसाद वाटा। तर तुमच्या पद्धतीने जसं होईल तसं तुम्ही दान करा, कारण खूप महत्त्व आहे। आणि याचं फळ तुम्हाला किती भेटणार आहे ना हे तुम्हालासुद्धा माहिती नाही। जेव्हा तुमच्यावर अडचण येईल ना काही, तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या तुम्ही आता करणार आहात त्या गोष्टीच तेव्हा त्या अडचणींना दूर करणार आहे। त्याच्यामुळे नक्की सेवा करा आणि
व्यवस्थित सेवा करा, मनाने करा, श्रद्धेने करा, सगळं नीट होईल. लवकरात लवकर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. श्री स्वामी समर्थ.